हा एक छोटासा स्पेशल व्हिडिओ आहे, खास नेटबिन्सवरती मी बनवला आहे की हाऊ टू यूज नेटबिन्स. परीक्षेमध्ये जर अलाउ केलं आपल्याला नेटबिन्स यूज करण्यासाठी, तर त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतोय. सो हे आहे नेटबिन्स. बेसिकली नेटबिन्स काय, तर नेटबिन्स इज अ आय डी, म्हणजे इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट. तर हे काय भानगड आहे इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट? तर याच्यामध्ये आपल्याला, म्हणजे आपण एखादा प्रोजेक्ट बनवला तर त्याचं जे त्याचे फोल्डर्स जे असतात त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक इंडेक्स फाईल्स, किंवा सपोज वेब ॲप्लिकेशन असेल आपलं तर त्याच्यामध्ये इंडेक्स फाईल असतात, त्याच्यानंतर कोड फाईल असतात, क्लास फाईल्स असतात. या सगळ्या फाईल्स आपल्याला व्यवस्थित एका ठिकाणी सापडतात, किंवा एका ठिकाणी आपल्याला वेगळी डिरेक्टरी अशी आपल्या कम्प्युटरमध्ये वेगळी जाऊन बनवायला लागत नाही. MKDIR सपोज लिनक्समध्ये, किंवा राईट क्लिक न्यू फोल्डर वगैरे, याच्यामध्ये आपण डिरेक्टली आपल्याला एक प्रोजेक्ट डिरेक्टरी मिळते, त्याच्यामध्ये आपण ते डिरेक्टरी बनवून त्याच्यामध्ये डिरेक्टली आपण फाईल सेव्ह करू शकतो. त्याच्यानंतर दुसरा याचा महत्त्वाचा उपयोग असा की जेव्हा आपण एखादं फंक्शन यूज करतो, एखाद्या क्लासचं फंक्शन यूज करतो, तेव्हा आपल्याला डिरेक्टली त्या क्लासची सगळी अवेलेबल फंक्शन्स मिळतात. त्याचा आपण डायरेक्ट डेमोज बघूया. न्यू प्रोजेक्ट, आपण जावा प्रोजेक्ट सिलेक्ट करूया, जावा ॲप्लिकेशन. नेक्स्ट, सपोज याला नाव देऊ, बाय डिफॉल्ट जे नाव आहे जावा ॲप्लिकेशन 2. ठीक आहे, फिनिश. आता प्रोजेक्ट बघ कुठे सेव्ह झाला आहे, होम सागर, म्हणजे माझ्या डिरेक्टरीमध्ये सेव्ह झाला. तो पाथ बघितलात, तो पाथ आपल्याला इथे पण मिळेल. हे आपलं ॲप्लिकेशन आहे, प्रॉपर्टीज, आणि इथे तो पाथ दिसेल की होम सागर 199, म्हणजे माझी होम डिरेक्टरी आहे. त्याच्यानंतर नेटबिन्स प्रोजेक्ट नावाच्या फोल्डरमध्ये जावा ॲप्लिकेशन 2. हा तुम्ही मॅन्युअली जाऊन इथे सुद्धा बघू शकता. माझं फाईल मॅनेजर कुठे आहे, फाईल मॅनेजर, नंतर नेटबिन्स प्रोजेक्ट, आणि इथे जावा ॲप्लिकेशन 2. सो इथे हा फोल्डरमध्ये सेव्ह होतो. सो डिरेक्टली आपल्याला त्या फोल्डरपर्यंत जायची गरज नाही. आपण जस्ट नेटबिन्स ओपन केलं आणि इथे ओपन प्रोजेक्ट म्हटलं की तो डिरेक्टली नेटबिन्स प्रोजेक्टच ओपन करून आपल्याला तिथले प्रोजेक्ट ओपन करायला अलाव करेल. त्याच्यामुळे हा खूप टाईम सेव्हिंग असा प्लॅटफॉर्म असतो कोणताही आयडिया. सो आता एक एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला. आता हा आपला मेन क्लास आहे जावा ॲप्लिकेशन 2, आणि त्याच्या आतमध्ये मेन फंक्शन. सो सपोज मला एखादी लाईन प्रिंट करायची आहे टर्मिनलमध्ये, माझ्या प्रोग्राम रन केल्यावर, सपोज बेसिक कोड घ्या, हॅलो वर्ल्डचा कोड. सो सिस्टीम डॉट, आता बघा डॉट मारल्यानंतर सिस्टीम डॉटच्या पुढे आपण किती फंक्शन्स यूज करू शकतो, त्या सगळे फंक्शन्सची नावं आली. ॲरे कॉपी, क्लिअर प्रॉपर्टी, कन्सोल, एक्झिट, GC, एक्सेट्रा एक्सेट्रा. आपल्याला कोणता हवा आहे, आउट. तर लगेच खाली आउट आलं. आता एंटर मारल्यानंतर तो आउटचा ओ जर कॅपिटल असता तर तो बरोबर कॅपिटल झाला असता. किंवा आता मी असं करतो, डॉट मुद्दामून ओ कॅपिटल लिहितो, सिस्टीम डॉट आउट, आणि आता मी एंटर मारलं तर तो ओ जो कॅपिटल आहे तो ऑटोमॅटिक स्मॉल झाला. सो त्याच्यामुळे एरर खूप आपले कमी होतात नेटबिन्स किंवा इक्लिप्स सारख्या आयडीज वापरल्यामुळे, कारण ते ऑटो करेक्शन सुद्धा करतात. आता मी आउटच्या पुढे पुन्हा एकदा डॉट देतो, आउट डॉट. आता आपण जनरली प्रिंट किंवा प्रिंट एलेन फंक्शन यूज करतो, पण एखादा नवीन माणूस आहे त्याला माहिती नाही की आउटच्या पुढे लिहायचंय काय, किंवा प्रिंटच का लिहायचंय. सो नेटबिन्स डिरेक्टली याचं डॉक्युमेंटेशन सुद्धा दाखवतो आपल्याला. सपोज हा आता प्रिंट नावाचं फंक्शन आहे. त्या प्रिंट नावाच्या फंक्शनवरती मी हॉवर केल्यानंतर, हॉवर म्हणजे असं खाली त्याच्यानंतर त्याच्यावर हॉवर केल्यानंतर इथे खाली या स्क्वेअरमध्ये तो java.io.printstream ही फाईल, म्हणजे कशामध्ये ते फंक्शन आहे, त्यानंतर पब्लिक वर्ड प्रिंट हे ते फंक्शन, आणि त्या फंक्शनचा थोडक्यात डिस्क्रिप्शन सुद्धा खाली दाखवतो, प्रिंट्स अँड ऑब्जेक्ट. तर हे फंक्शन काय करतं, प्रिंट्स अँड ऑब्जेक्ट द स्ट्रिंग प्रोड्यूस बाय द स्ट्रिंग डॉट व्हॅल्यू ऑफ ऑब्जेक्ट. ही समथिंग फाईल किंवा मला वाटतं क्लास वगैरे असेल हा, त्याच्यामध्ये हा आपली स्ट्रिंग जाणार आणि ती प्रिंट फंक्शन प्रिंट करेल. मेथड इज ट्रान्सलेटेड इन टू बाइट्स अकॉर्डिंग टू द प्लॅटफॉर्म्स डिफॉल्ट कॅरेक्टर एन्कोडिंग, and these bytes are written in exactly the manner of the print stream dot write in bracket integer method. आता पॅरामीटर्स, ऑब्जेक्ट, द ऑब्जेक्ट टू बी प्रिंटेड. मग आपण काय ऑब्जेक्ट पास करणार, एखादी स्ट्रिंग. मग आयदर ते आपण त्या स्ट्रिंगचं, म्हणजे स्ट्रिंग एखाद्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर करून पास करू शकतो, किंवा डिरेक्टली डबल कोट्समध्ये स्ट्रिंग टाकू शकतो. सो हे असं थोडक्यात डॉक्युमेंटेशन सुद्धा आपल्याला ID मध्ये पाहायला मिळतं. त्यामुळे आपल्याला जर एखादं फंक्शन जरी कळलं नाही, की आता सपोज क्लोज फंक्शन काय करतं आपल्याला माहित नाही, तर खाली लगेच क्लोजचं डिस्क्रिप्शन मिळेल आपल्याला त्याच्यावर हॉवर केल्यानंतर, की पब्लिक वर्ड क्लोज क्लोजेस द स्ट्रीम, दिस इज डन बाय फ्लशिंग द स्ट्रीम अँड देन क्लोजिंग द अंडरलिंग आउटपुट स्ट्रीम. आणि सी ऑल्सो, ह्याच्यामध्ये अजून काय म्हणतात त्याला, एक्सटेंडेड जास्त माहिती असेल क्लोज विषयी, एखादं एक्झाम्पल वगैरे असू शकतं,
आपण ओपन करून बघूया नेमकं काय ओपन होतंय. Closes the output stream and releases any system resources associated with this stream. The general contract of close is that it closes the output stream. A closed stream cannot perform output operation and cannot be respond. Throws IO exception. सो अशी थोडक्यात माहिती प्रत्येक फंक्शन विषयी आपल्याला मिळते. आता सिस्टीम डॉट आउट डॉट आपण नुसता पी टाईप केला तर पीनी सुरू होणारी सगळ्या फंक्शन्सची लिस्ट आपल्याला इथे दिसते की प्रिंट 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 बुलियन, प्रिंट कॅरेक्टर, प्रिंट डबल, प्रिंट फ्लोट एक्सेट्रा. आता ज्या क्लासमध्ये आपण जे इम्पोर्ट करतो, इम्पोर्ट जावा डॉट युटिल डॉट समथिंग समथिंग, तर त्या क्लासमध्ये हे फंक्शन बनवलंय ते फंक्शन नक्कीच एका नावाने नाहीये, फक्त प्रिंट नाहीये, तर ते अनेक नाव आहेत. आपण काय याला मला वाटतं फंक्शन ओव्हर रायडिंग का ओव्हरलोडिंग, मी कन्फ्यूज आहे थोडासा काय म्हणतो नेमकं, की जेव्हा फंक्शनचं नाव एकच असतं पण आतल्या आर्ग्युमेंटचा डेटा टाईप वेगळा असतो. जसं की इथे आहे, पहिल्या प्रिंटचा डेटा टाईप आहे ऑब्जेक्ट, दुसऱ्याचा आहे स्ट्रिंग, तिसऱ्याचा आहे बुलियन, चौथ्याचा आहे कॅर. सो आपण आतमध्ये काय इनपुट, काय आर्ग्युमेंट पास करतो, कोणत्या टाईपचा आर्ग्युमेंट पास करतो, ते ऑटोमॅटिक डिटेक्ट होऊन आपल्याला त्या प्रकारचा आउटपुट मिळतो. आता सपोज मी इथे प्रिंट PRI असं नुसतं टाकलं तरी इथे जेवढी PRI ने सुरू होणारी फंक्शन्स आहेत तेवढी सगळे. सपोज मला प्रिंट LN यूज करायचं आहे तर मी त्याच्यावरती जाणार, एंटर मारलं की मला प्रिंट LN ऑटो कम्प्लीट झालं माझं. आता मी आज जाऊन फक्त डायरेक्टली मला जी काही स्ट्रिंग प्रिंट करायची ती मी पास केली. आता तो काय करेल, प्रिंट LN च्या आतमध्ये स्ट्रिंग आर्ग्युमेंट असलेलंच प्रिंट फंक्शन बरोबर त्या क्लासमधून तो कॉल करेल आणि आपल्याला आउटपुट दाखवेल. आणि आपण रन कुठून करतो, हा जो ग्रीन ॲरो आहे राईट साईडला जो ॲरो जातोय त्याच्यावरती क्लिक केलं की खाली इथे आपल्याला आउटपुट दिसेल हॅलो वर्ल्ड. ओके, खूप सिम्पल आहे, टाइम कन्झ्युमिंग सुद्धा आहे आणि तुम्हाला एखाद्या फंक्शनबद्दल जर माहिती नसेल तर ती सुद्धा मिळते. आणि ऑटो कम्प्लिशन ही तर अतिशय उत्तम, म्हणजे ह्याच्यामध्ये जे फीचर आहे ऑटो कम्प्लिशनचं त्याच्यामुळे आपले एरर्स खूप कमी असतात. म्हणजे एखादा कीवर्ड जर आपण चुकीचा जरी लिहिला आणि तरी सुद्धा तो ऑप्शनमध्ये करेक्ट असतो, त्यामुळे आपण त्याच्यावर हॉवर करून एंटर मारल्यानंतर तो कीवर्ड जसा आहे तसा आपल्याला प्रिंट होऊन मिळतो. तर आपण एक सॅम्पल प्रोग्राम लिहूया छोटासा आपला जे फ्रेमचा. ठीक आहे, आपण पहिले इम्पोर्ट करून घेऊया जावा एक्स डॉट स्विंग डॉट स्टार, जावा एक्स डॉट स्विंग डॉट इव्हेंट डॉट स्टार, इम्पोर्ट जावा डॉट AWT डॉट स्टार. आणि सिमिलरली आपण AWTचे पण कधी काय यूज करायला लागेल सांगता येत नाही, त्यामुळे सगळं आपण इम्पोर्ट करून घेतलंय. आता आपण इथे कन्स्ट्रक्टर होणे हे जे हे केलंय त्यांनी काय म्हणतात कमेंट केलंय नेटबीन्सनी बाय डिफॉल्ट, हे फक्त इन्स्ट्रक्शन्स आहेत की हे काय आहे. ऑथर सागर 1997 मीच ऑथर आहे याचा, की पॅरम आर्स द कमांड लाईन आर्ग्युमेंट्स, ते इन्स्ट्रक्शन आहेत छोट्या छोट्या. ठीक आहे, सो आता आपण एक सॅम्पल प्रोग्राम राईट करून बघूया. आपण एक सिम्पल जे फ्रेम घेऊया, लेबल टेक्स्ट फील्ड फक्त, आणि बघूया नेटबीन्समध्ये. ठीक आहे, सो आधी आपण कन्स्ट्रक्टर बनवूया एक, कमेंट्स खोडल्या तर चालतील असं काय. पब्लिक जावा ॲप्लिकेशन 2. ओके, हा जर आपला कन्स्ट्रक्टर पी राहिला आणि पॅरेंथेसिस राहिली पुढे. ओके, हा आपला कन्स्ट्रक्टर झाला. आता आपण ह्याला लेआउट करून घेऊया, लेआउटिंग धिस डॉट सेट. आता बघा आपण इथे धिस डॉट मारल्यानंतर सेट टायटल किंवा सेट साईज वगैरे हे सगळे फंक्शन्स आहेत हे यायला पाहिजेत, पण ते आता येत नाही आहेत. आता आपण एस टाईप करून बघूया, काहीच नाही ते. याचं कारण असं की आपण ह्याला एक्सटेंड्स जे फ्रेम असं केलेलं नाही. आपण मग ही जे फ्रेम आहे असं न म्हटल्यामुळे आपल्याला त्या जे फ्रेमचे कंपोनंट्स यूज नाही करता येते. सो आधी आपण इथे लिहूया एक्सटेंड्स जे फ्रेम. ठीक आहे, आता इथे धिस डॉट केल्यानंतर बघा जास्त फंक्शन्स येतील. धिस डॉट आली भरपूर फंक्शन्स. आता एस टाका, एस टाकल्यानंतर आपल्याला सेटनी सुरू होणारी सगळी फंक्शन्स आली. सेट आपण पहिले व्हिजिबल करूया, सेट व्ही. आता इथे सेट व्हिजिबल मधला व्ही कॅपिटल आहे, पण जर मी तो स्मॉल टाईप केला सेट व्ही आणि एंटर केलं तर तो ऑटोमॅटिकली कॅपिटल होतो, म्हणजे ऑटो करेक्ट झालाय तो. ओके, आता इथे आपण आत पॅरामीटर टाकूया ट्रू. धिस डॉट सेट
तर बघा डॉट नंतर तुम्ही जर डॉट सेट असं फ्लोमध्ये लिहिलं तर तो तुम्हाला ऑप्शन्स दाखवणार नाही, पण तुम्ही डॉट मारून एक सेकंदभर थांबला तर तो तुम्हाला ऑप्शन्स दाखवतो. सेट साईज, तर मी साईजवरती हॉवर केल्यानंतर इथे तो साईजचं डॉक्युमेंटेशन दाखवेल की पब्लिक व्हॉइड सेट साईज रिसाइज धिस कंपोनंट. धिस कंपोनंट म्हणजे हा जो कंपोनंट आहे आपला धिस डॉट सेट साईज करतो, धिस कंपोनंट सो दॅट इट हॅज विड्थ अँड हाईट. This method changes layout related information and therefore invalidates the component hierarchy. The d dot width and d dot height values are automatically enlarged if either is less than the minimum size as specified by the previous call set minimum size. हे डिस्क्रिप्शन दिलंय आणि केसेस दिल्या त्याच्या. ओके, सो आता आपण सेट साईज करूया. सेमिकॉलन पण बघा ऑटोमॅटिक जनरेट झाला, मी सेमिकॉलन दिलाच नाही. 500,500 विड्थ आणि हाईट. सेट दिस डॉट सेट डी टाकल्यानंतर डिफॉल्ट क्लोज ऑपरेशन आलं, एंटर मारल्यानंतर ऑटो कम्प्लीट. जे फ्रेम डॉट, आता तो ऑलरेडी आपल्याला इथे दाखवेल की एक्झिट ऑन क्लोज दिसतंय, एक्झिट ऑन क्लोज. ही झाली आपली जे फ्रेम. आता आपण बनवूया आपले कॉम्पोनंट्स. आपण एक टेक्स्ट फील्ड बनवूया, जे टेक्स्ट फील्ड E1 इज इक्वल टू न्यू जे टेक्स्ट फील्ड. ठीक आहे, आणि आपण T2 नावाचा अजून एक जे टेक्स्ट फील्ड बनवूया. ठीक आहे, आता या जे टेक्स्ट फील्डची जी विड्थ असेल ती आपण सपोज 15. आता हे 15 काय आहे, 15 कॉलम्स म्हणजे 15 लेटर्स एका वेळेला मावतील एवढ्या विड्थचं जे टेक्स्ट फील्ड आहे. तशी 15च्या वरही मावतील, पण मग ती आतमध्ये जातील म्हणजे आपल्याला ॲट अ ग्लान्स ती अपियर नाही होणार. आता आपण T1 म्हणजे टेक्स्ट फील्डचे कोणते कोणते कंपोनंट्स, कोणते कोणते फंक्शन्स आपल्याला यूज करायला बघू. T1 डॉट, आता इथे हाईड आहे, हिंट तर नाहीये कारण अँड्रॉइडमध्ये हिंट नावाचं एक हे असतं की ज्याने आपण जसं त्या टेक्स्ट फील्डच्या आतमध्ये दिसतं आपल्याला की एंटर द नंबर और एंटर युअर नेम. सो ॲड असं काही दिसतंय का इथे, प्लेस होल्डर पण नाही की जसं HTML मध्ये प्लेस होल्डर असतो. चेक इमेज नाही, ठीक आहे, इट्स ओके. आता आपण आधी आता जे लेबल तयार करून घेऊ. जे लेबल L1 इज इक्वल टू न्यू जे लेबल, जे लेबल L2 इज इक्वल टू न्यू जे लेबल. ठीक आहे, आता या जे लेबल्सना आपण ठीक आहे, ते आपण फक्त जे लेबल इथे डिक्लेअर केली. आता नंतर त्याला आपण व्हॅल्यू नंतर सेट करूया. आता एक बटन घेऊया, जे बटन B1 इज इक्वल टू न्यू जे बटन. ओके, आणि त्याच्यावरती आपण लिहिलं असेल की सबमिट. ठीक आहे, आता हे झालं आपलं. आपण कंपोनंट्स घेतले, टेक्स्ट फील्ड घेतले 15. पण आता आपल्याला काय करायचं आहे, पहिलं आपलं L1 दिसायला हवं. ठीक आहे, आय एम सॉरी, बरोबर आपण अजून ते ॲड नाही केलेले पॅनलमध्ये. सो आपण ज्या सिक्वेन्सने ते ॲड करू त्या सिक्वेन्स ते नंतर बरोबर दिसतील. आपण आता जे लेबलच्या आतमध्ये व्हॅल्यू सेट करून घेऊया. आपण इथूनही अशी व्हॅल्यू सेट करू शकतो की एंटर युजर नेम. ओके, किंवा आपण L2 डॉट सेट टेक्स्ट आणि त्याच्यात अशी सुद्धा व्हॅल्यू पास करू शकतो की एंटर, सपोज एंटर पासवर्ड. आता आपल्याला एक पॅनल बनवायचं आहे. जे पॅनल P1 इज इक्वल टू न्यू जे पॅनल, म्हणजे असा एक प्लॉट जो आपल्या जे फ्रेमच्या आतमध्ये रिकामा प्लॉट आपल्याला बनवायचा आहे. याच्या आत आपण हे सगळे कंपोनंट्स ॲड करूया. ठीक आहे, आता मी जे पॅनल तर बनवलं. आता P1 म्हणजे पॅनल 1 डॉट ॲड. आता आपल्याला टोटल किती कंपोनंट्स ॲड करायचे आहेत, 1 2 3 4 आणि 5. ओके, सॉरी 5 म्हणजे बटन, 2 टेक्स्ट फील्ड आणि 2 लेबल्स. सो आपण 5 वेळा हीच लाईन लिहूया. P1 डॉट ॲड 4 वेळा झाली आणि 5. तर पहिले आपलं काय दिसलं पाहिजे, पहिले आपलं L1 एंटर युजर नेम, नंतर दिसलं पाहिजे T1 त्या युजर नेमसाठी टेक्स्ट बॉक्स, नंतर L2 आणि नंतर T2 आणि लास्टला B1. ठीक आहे, आता मी हा प्रोग्राम रन करतो.
आता बघू आता आउटपुट येईल का, काहीच आउटपुट दिसत नाही आपल्याला. ओके, ह्याचं कारण असं की आपण हा जो क्लास आहे, सॉरी हा जो कन्स्ट्रक्टर इथे बनवला याचा ऑब्जेक्टच आपण इथे डिक्लेअर नाही केला, ऑब्जेक्ट इनिशियलाइज केला नाही. सो आपण आधीचा ऑब्जेक्ट इनिशियलाइज करू. ऑब्जेक्ट कसा इनिशियलाइज करतो आपण, आयदर आपण डायरेक्ट असं लिहू शकतो न्यू आणि क्लास नेम जावा ॲप्लिकेशन 2. ठीक आहे, आयदर ही पद्धत आहे, किंवा आपण ऑब्जेक्ट असाही इनिशियलाइज करू शकतो की ऑब्जेक्टचं नेम जावा ॲप्लिकेशन ऑब्जेक्ट नेम समथिंग इज इक्वल टू न्यू जावा ॲप्लिकेशन. ठीक आहे, आता इथे तो रेड लाईन दाखवतोय, काहीतरी चुकलं आहे आपल्या ह्याच्यामध्ये. ॲप्लिकेशन 2 मी नुसतं ॲप्लिकेशन लिहिलं. ठीक आहे, आता आपण रन करून बघूया. ओके, ही आपली जे फ्रेम. तर ह्या जे फ्रेममध्ये काहीच दिसत नाही आहे, पूर्ण ब्लँक आले. एक मिनटं, जावा ॲप्लिकेशन रनिंग इथे स्टेटस दाखवतोय खाली. सो तेवढं होईपर्यंत आपण थांबूया. मला वाटतं हा करंट स्टेटसच रनिंग आहे आय थिंक. सो इथे काही दिसत तर नाही आहे आपल्याला, म्हणजे बग आहे आपल्या प्रोग्राममध्ये काहीतरी. ओके, मी हे क्लोज केलं. आता बघूया आपण तो बग आहे काय नेमका. आता मी तुम्हाला पेंटमध्ये दाखवत होते, माय पेंट. आपण नेमकं आता या प्रोग्रामने केलंय काय आणि तो बग कशामुळे आलाय. ओके, हे आपलं पेंट. आता इथे काय केलंय मी, तर पहिल्यांदा आपण एक जे फ्रेम बनवली. ओके, ही झाली आपली जे फ्रेम, बरोबर. त्याच्या आतमध्ये आपण जे टेक्स्ट फील्ड T1, जे टेक्स्ट फील्ड T2, लेबल L1, लेबल L2 आणि बटन हे सगळे फक्त डिक्लेअर केलेत आणि डिफाईन केलेत. ते अजून आपण कशातही ऍड नाही केलेले. त्याच्यानंतर आपण बनवलंय जे पॅनल, बरोबर. त्या जे पॅनलच्या आतमध्ये आता हे जे पॅनल कुठे आहे, असं इथे एक जे, आता हे जे पॅनल आपण फक्त डिफाईन केलं असं बाजूला, आणि त्याच्या आतमध्ये आपण T1 ऍड केला, त्यानंतर T2 ऍड केला, बरोबर. L1 ऍड केला आणि L2 ऍड केला. आता आपलं काय ऍड करायचं राहिलंय का, B1 सुद्धा आपण ऍड केला इथे. ओके, पण आपण या जे फ्रेमच्या आतमध्ये मुळात हे अख्खं पॅनलच ऍड नाही केलेलं. सो आपल्याला आधी ते करावं लागेल. आपण जे फ्रेम बनवली, त्यानंतर एक पॅनल बनवलं, त्या पॅनलच्या आतमध्ये T1, T2, L1, L2 आणि B1 ऍड केले. पण ते जे पॅनल आहे ते काय आपण अजून या फ्रेमच्या आत ऍड नाही केलं. सो आपण ते आधी पॅनल ऍड करून घेऊया. धिस डॉट ऍड P1. आता अख्खच्या अख्खं पॅनल, ज्या पॅनलमध्ये 2 टेक्स्ट फील्ड, 2 लेबल्स आणि एक बटन आहे, ते अख्खं पॅनल आपण उचलून आपल्या जे फ्रेमच्या आत ठेवलं. आता आपण पुन्हा प्रोग्राम रन करूया. ओके, हा माझ्या सिस्टीमचा मला वाटतं बग आहे की असं मॅक्झिमाइज केल्यावर ते दिसतंय. ठीक आहे, आता एंटर युजर नेम, हे झालं आपलं पहिलं टेक्स्ट फील्ड, हे झालं दुसरं टेक्स्ट फील्ड. आता इथे पासवर्ड आपल्याला जसा हवा तसा दिसत नाहीये की बघा, इथे टाईप केल्यानंतर ऍक्च्युली पासवर्डचे ते डॉट्स किंवा स्टार याला ते दिसत नाहीत. सो आता इथे डायरेक्ट आणि हे सबमिट बटन. ओके, सो ते पासवर्डचे डॉट्स कसे आणायचे ते बघूया आपण. सो आता आपल्याला पासवर्ड इनपुट करायचा, म्हणजे पासवर्ड इनपुट तर होतोय आपला, फक्त इथे काय येत आहेत, डिरेक्टली कॅरेक्टर्स येत आहेत, बरोबर. आता आपण जसं रन करून बघितलं की इथे युजर नेमच्या जागी पण कॅरेक्टर्स दिसतात आणि पासवर्डच्या जागी पण डिरेक्टली कॅरेक्टर्स दिसत आहेत. सो आपल्याला पासवर्डच्या जागी असे डॉट किंवा स्टार्स दिसायला हवेत. तर याच्यासाठी काय आपण हे जे टेक्स्ट फील्ड T2 आहे, जे आपण पासवर्डसाठी यूज केलंय, त्याला आपण कमेंट करूया. ओके, आणि आपण जे टेक्स्ट फील्डच्या ऐवजी बनवूया जे पासवर्ड फील्ड pass1, सपोज त्याचं नाव इज इक्वल टू न्यू जे पासवर्ड फील्ड. ओके, आता T2 आपण जिथे ऍड केलाय तिथे आपण फक्त pass1 ऍड करूया. ठीक आहे, आता आपण पुन्हा रन करून बघूया काय होतं ते. ही आपली जे फ्रेम. आता इथे पासवर्डचं जे फील्ड आहे ते आलेलं तर दिसतंय, पण आपल्याला टाईप करून काहीच कळत नाही आता की आतमध्ये नेमकं काय टाईप होतोय. पण आपण त्याची विड्थ सेट नाही केलेली, किती कॉलम्स, किती लेटर्स एका वेळेला त्यात मावतील. सो जसं आपण इथे 15 दिलंय, तसं पासवर्ड फील्डला आपण 15 देऊया. ओके, आता आपण पुन्हा रन करून बघूया प्रोग्राम. हा प्रोग्राम रन झाला.
थोडंसं जरा तर मिसप्लेस झालेत कंपोनंट्स. ओके, आता इथे मी जे टाईप करतो कॅरेक्टर्स दिसत आहेत आणि इथे मी जे टाईप करेन तो आपल्याला पासवर्ड फॉर्मॅटमध्ये दिसतोय. सो हे एक अतिशय सिम्पल उदाहरण होतं आणि ह्याच्याने मला वाटतं आपल्याला कळलं असेल की आय डी कसा वर्क होतो किंवा आय डीचे काय ॲडव्हान्टेजेस आहेत ते.